नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नागपुरातून. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू आहे. नागपुरात रोड शोचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाईक चालवली आहे. भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो होतोय. सकाळी या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाईक चालवत या रोड शो मध्ये सहभाग घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी, पदाधिकारी, कार्यकर्ते या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस 5 वाजेपर्यंत प्रचार चालेल आणि त्यामुळे प्रचाराचा हा धडाका पाहायला मिळतोय. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा मार्ग असेल, तिथपर्यंत हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे. दुचाकी घेत मोठ्या प्रमाणात जागा घेऊन निवडून येणार. नागपुरात किती जागा जिंकणार आहात? 24 मतदार. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही पुढे की नागपूरला आमचा मागचा रेकॉर्ड आम्ही तोडू. भाऊ, बाईक चालवून तुम्ही नागपूरशी कनेक्ट होताय का? नागपूर बाईकचं शहर म्हणून ओळखलं जातं. तुमचा पॅशन हा बाईक चालवणं. काय आहे की आता सवय सुटली आहे. वर्षानुवर्ष इथल्या प्रत्येक गल्लीत मी बुलेट घेऊन फिरायचो. आता गेले काही वर्ष बुलेट वगैरे चालवणं सोडलं आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याची आवड आहे, पण आता सवय तुटली आहे. काल शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेनंतर आत्मविश्वास पहिल्या दिवशीपासून आहे. मुंबईकरांवर पूर्ण विश्वास आहे. मुंबईकर महायुतीच्याच पाठीशी आहेत. हिंदी में जानना चाहेंगे. देखिए, रोड शो है बीजेपी के उम्मीदवारों के लिए. हम सब लोग मिलकर आज प्रचार कर रहे हैं और यहाँ हमको अच्छा यश मिलेगा.